कॅपकटमध्ये फोटो ॲड केल्यानंतर लास्टचा भाग डिलीट करायचा. त्यानंतर खाली स्क्रोल करून रेशोचा ऑप्शन सिलेक्ट करून 9:16 हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर इमेजवर क्लिक करून इमेजची प्रॉपरपणे सेट करून घ्यायची. त्यानंतर बॅक यायचा. बॅक आल्यानंतर मी तुम्हाला मटेरियलमध्ये दिलेला बीट मार्कचा व्हिडिओ तो ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले करून इथून ॲड करून घ्यायचा. ॲड केल्यानंतर माझ्या कॅपकटला थोडा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे बाहेर फेकते. चला तर आपण परत ट्राय करू. अशा प्रकारे ॲड झाल्यानंतर फोटोची लेंथ ही इथपर्यंत घ्यायची आणि त्यानंतर व्हिडिओवर क्लिक करून व्हिडिओ इकडे स्क्रोल केल्यानंतर खाली एक्स्ट्रा ऑडिओ म्हणून ऑप्शन येईल, त्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. त्यानंतर बॅक यायचं. जिथं बीट दिसेल तिथं स्प्लिट मारायचं फोटोला. त्यानंतर इथं स्प्लिट मारणं झाल्यावर हा व्हिडिओ डिलीट करायचा. व्हिडिओ डिलीट केल्यानंतर मी तुम्हाला मटेरियलमध्ये अजून 2 PNG दिलेल्या आहेत, त्या ॲड करून घ्यायच्या. ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले करायच्या. अशा पद्धतीने इथे ॲड केल्यानंतर इथं स्क्रोल करून असं वर इथं ठेवून द्यायचं. त्यानंतर याची लेंथ ही इथपर्यंत घ्यायची. आपण तिथं स्प्लिट मारलेला आहे तिथं, आणि याची लेंथ ही तिथपासून पुढं अशी इथपर्यंत ठेवायची. त्यानंतर अशी इथपर्यंत, आणि हे स्क्रोल करून असं इथं सेट करायचं. त्यानंतर बॅक यायचं. 1 नंबरच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये आल्यावर थोडं लोड घेईल. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं. झूम 1 हा इफेक्ट दिसेल तो अप्लाय करायचा. त्यानंतर सेकंड इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. ॲनिमेशनमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. स्लाइड अँड वेव्ह हा इफेक्ट दिसेल त्याला अप्लाय करायचा. आणि त्यानंतर शेवटचं इमेजला ॲनिमेशनमध्ये येऊन इनमध्ये यायचं. खाली स्क्रोल करायचं आणि राईट ट्रायंगल आउट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर बॅक यायचं. त्यानंतर बॅक येऊन इफेक्टमध्ये यायचं. इफेक्टमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. हॅलो ब्लर हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याची लेंथ थोडी वाढायची आणि ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन स्पीड ही 35% ठेवायची. त्यानंतर बॅक यायचं आणि त्यानंतर आपला व्हिडिओ हा रेडी झालेला आहे. व्हिडिओ एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा.